मुंब्रा परिसरातील अल्मास कॉलनी येथे आज सकाळी फायरिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमध्ये प्रसिद्ध यूट्यूबर नदीम खान यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। या प्रकरणात मुंब्रा पोलिसांनी तत्पर कारवाई करत मुख्य आरोपी शहाबाद उर्फ मुन्ना याला अवघ्या 1 तासात मुंब्रा परिसरातून अटक केली आहे। मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहाबाद उर्फ मुन्ना हा सुमारे 15 दिवसांपूर्वीच मुंब्रा येथे राहण्यासाठी आला होता। त्याच्या विरुद्ध यापूर्वीही दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील विविध पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। पोलिसांच्या प्राथमिक तपासात शहाबाद उर्फ मुन्ना हा चेनू बाबा पहलवान गँग आणि हाशिम बाबा गँगशी संबंधित असल्याचं समोर आलंय। तसंच त्याने दिल्लीतील तिहार कारागृहात सुमारे 8 वर्षांची शिक्षा भोगल्याची ही माहिती समोर आली आहे। दरम्यान मुंब्रा येथील झालेल्या या फायरिंग प्रकरणाचा तपास करताना मुंब्रा पोलीस बिश्नोई गँगच्या अँगलने देखील चौकशी करत आहेत। आज पहाटे मुंब्रा शहरातील अल्मास कॉलनी येथील नदीम खान उर्फ बाबा खान म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत। ते अल्मास कॉलनीत राहतात। त्यांच्या घरावर सकाळी 4:45च्या दरम्यान एक हवेत आणि 2 त्यांच्या पार्क असलेल्या गाडीवर एक गावठी कट्ट्यातनं 2 राऊंड फायर केले एका युवकाने, अशी माहिती कंट्रोलला मिळाली। कंट्रोलने आपल्या पोलीस स्टेशनला सांगितले तर मुंब्रा पोलीस स्टेशनचे API तेजस सावंत साहेब DBचे आणि त्यांच्यासोबत API अनिल सोनवणे साहेब, तर या सर्व टीमने तेथे तात्काळ धाव घेतली आणि त्यांना अशी माहिती मिळाली तिथे गेल्यानंतर की सदर आरोपी हा शिरडायगर हद्दीमध्ये आचार गल्लीकडे पळालेला आहे। तो ऍक्टिवा सारखी गाडी होती तिच्या मागे, तर त्याच्या सर्व आमच्या टीमने 2 व्हीलरवर फायरिंग केली। तेथे तो शिरडायगर हद्दीत सुद्धा फायरिंग करत होता, तर तेथे नागरिक जमलेले होते। त्याच्याकडे दोन्ही हातांमध्ये 2 वेपन होते। तर तेथे पोलीस आणि पब्लिक अशा दोघांनी मिळून त्याला पकडलं। त्याचे सगळे राऊंड फायर झाल्यानंतर आणि पोलिसांनी प्रत्युत्तर दिले असते, परंतु त्याच्यामध्ये जनतेला धोका निर्माण झाला असता। त्यामुळे पोलिसांनी स्वतःवर कंट्रोल केला आणि त्याला शिताफीने जनतेच्या मदतीने पकडलेले आहे। त्यामध्ये 2 नागरिक जखमी झालेले आहेत। सदर घटनेची माहिती कळताच सर्व वरिष्ठ अधिकारी येथे पोहोचलेले आहेत आणि तपास चालू आहे। सदर आरोपी हा मूळचा दिल्ली येथील असून तेथे त्याच्यावर बरेचसे गंभीर गुन्हे दाखल आहेत। 3-4 मर्डर आहेत। तिहार जेलमध्ये सदर आरोपी 8 वर्ष राहिलेला आहे। मागील 15 दिवसापासून तो इथे राहण्यास आलेला होता। त्याचा चुलत भाऊ जो आहे तो त्याच्यासोबत आलेला होता। ते कामाच्या शोधात इथे आलेले होते आणि त्याच्या जीविताला धोका होता। तिहार जेलमध्ये त्याचे कोणाशी वाद झालेले होते। त्या अनुषंगाने बुवा इथे सुरक्षित आपल्याला कोणी ओळखणार नाही, काहीतरी मोलमजुरीचे काम करून इथे राहू ह्या दृष्टीने तो आला होता असं सध्या सांगत आहे। परंतु सदर गुन्ह्याला थोडाच अवधी झालेला आहे, त्यामुळे पूर्ण सखोल चौकशी करण्यात आलेली नाहीये। सखोल चौकशी चालू आहे। सखोल चौकशी अंती जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला पूर्ण माहिती देण्यात येईल।